क्लोज ठेव का वाईट आवा इकडे आवा क्लोज ठेवायची वाईट वाईट वाईटच आहे पण थोडी टाईट करा नाही थोडी टाईट करा थोडी टाईट करा आदरणीय नवनाथ आबा वाघमारे इकडे आलो का रयतेचे राजे छत्रपती शिवराय 3-4 लाव राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले राजमाता मा जिजाऊ लाईव्ह चालू आहे संत भगवान बाबा संत वामन भाऊ लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं त्या सर्वच महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन। आज दैत्यनागपूर येथे होत असलेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला मंचावर प्राध्यापक लक्ष्मणराव हाके आमचे बळीराम तात्या खटके बाळासाहेबजी सानप बटुळे बाबा संगीताताई ढवळे प्रदीपजी बांगर आता महेश आणि आमचे पुण्याहून आलेले सर सोबतचे सगळे असतील आमचा अनुज असल आणि खरं तर या गावातील या पंचक्रोशीतील भर पावसात सर्व आपले भिजत असताना सर्व आमच्यासाठी थांबलेल्या बंधू माता आणि भगिनींनो बांधवांनो गेल्या 2 वर्षापासून या राज्यामध्ये खर तर बाळासाहेबांनी सांगितलं 7 वर्षापासूनचा लढा आहे त्यांचा पण या 2 वर्षात त्यांनी लढ्याची पातळी सोडलेली आहे आणि त्या पातळी सोडल्याच्या नंतर ओबीसीच्या छोट्या मोठ्या जातीवर हल्ले करत असताना आणि ओबीसी मधून आरक्षण सुरुवातीला ते मागत नव्हते शिक्षण आणि नोकरीच्या आरक्षणाची मागणी असताना आंतरवाली सराटीच्या खरगुल्या पुतळ्याला समोर करून बारामतीचा करामती शरद पवार आणि जातीवादी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला समोर केला आणि ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घातला। बांधवांनो आपण त्यांच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला विरोध केला नाही आपण त्याला पाठिंबा दिलो परंतु ओबीसीचं जर राजकीय अस्तित्व संपत असेल आणि त्यांना जर ओबीसीतूनच आरक्षण हवं असेल तर आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आमचा विरोध राहील आम्ही लढत राहू। काल प्राध्यापक लक्ष्मणराव हाके सरांनी भावनिक पोस्ट टाकली सर भावनिक पोस्ट टाकायची नाही हाके सर भावनिक पोस्ट टाकायची नाही आपल्याला लढायचंय ओबीसीचं राजकीय अस्तित्व ओबीसीचं भविष्य जर संपत असेल तर आपण गेलो तरी बेहतर ओबीसीसाठी लढत राहू ते हल्ले विल्ले होत राहतील आताच बळीराम तात्यांनी सांगितलं भ्याड हल्ले आणि चोरून काय हल्ले करता 21 तारखेला माझी गाडी संध्याकाळी चोरून जाळण्याचं काम केलं आणि ते खर्जू लोकत्र काय म्हणलं आम्ही पाठीमागून हल्ले करत नाहीत आम्ही 96 मराठी जावला आहोत ती गाडी नवनाथ वाघमारेंनी स्वतः स्टंट म्हणून जाळली ती नवनाथ वाघमारेच्या मेहुणीने जाळली आता नवनाथ वाघमारे आयुष्यामध्ये स्टंट केलाच नाही परंतु माझ्या मेहुणीने जाळली असेल तर मग मी काय लव्ह मॅरेज केलं काय त्या मराठ्याच्या पोलिसोबत एखाद्या कारण जाणारा मराठा होता ना त्याची बहीण मला दिलेली आहे का हे त्या खरगुल्याने सांगितलं पाहिजे ना लाजा वाटल्या पाहिजे याला काय बोलतोय
तुम्ही सर्रास हल्ले करता, आमच्या लोकांना मारता, त्यांची अक्षरशः निषेध करण्याऐवजी तुम्ही त्यांचा म्हणजे त्यांना पुरस्कार दिल्यासारखा माझी गाडी जाळणाराचा त्या जरांगेच्या आसपास असणाऱ्या 50 लोकांनी त्या गाडी जाळणाराचा सत्कार केला. अरे एक गाडी जाळली म्हणून काय होतंय? त्या भिकारचोटासारखे आम्ही भिकारचोट नाही. अरे आम्ही शेतात राबणारे आणि कष्टाने पैसे कमावणारे आहोत. आम्ही पुन्हा गाडी घेऊ. परंतु तुम्ही असे भ्याड हल्ले करत असाल तर बळीराम तात्यांनी सांगितलं आमची गाडीतून फोडतात, तर आता आमच्या गाडीवर जर एक दगड पडत असेल तर वेडीगोत्रीतून या खरजुल्याला सुद्धा तिकडे जायचं पलीकडे. आणि वेडीगोत्रीतून जायचं म्हणल्यावर एका दगडाचे 10 दगड आता इथून पुढे पडतील. आज हरामखोराव लागून हाके सरांची गाडी तिकडे फोडण्याचं काम केलं. पवन करवर नावाच्या आपल्या ओबीसी साठी लढणारा आमच्या सोबत असणारा तरुणांना जीव घ्यायला हल्ला केला. त्या तरुणांच्या आज हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाच्या यातना तो भोगतोय. आणि हे राज्य सरकार शंडासारखं त्या आरोपींना आणखी सुद्धा पकडत नाही. माझी गाडी जाणाऱ्याला 1 तासात जामीन मिळते. आम्हाला तर असं वाटायला सरकारवरच आता मला शंका यायला लागली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यावरच शंका यायला लागली. कारण जर आम्ही ओबीसीची भाषा बोलत असेल, आम्ही लोकशाहीची भाषा बोलत असेल, आम्ही जर संविधानाची भाषा बोलत असेल तर या राज्य सरकारला हुकुमशाही आणायची की काय? जरांगेने काही करायचं, जरांगेच्या झुंडशाहीने गाड्या जाळायच्या, गाड्या फोडायच्या, लोकांना मारहाण करायची. त्यांचे लोक जर सुटत असतील, त्यांनी बीड जाळलं, अनेक लोकांवर हल्ले केले. आंतरवाली सराटीमध्ये 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी केले. त्याच्यामध्ये यासाठी लागलेली सुद्धा यासाठी गुंडाळण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि या राज्य सरकारने केलंय. तर तुम्ही किती दिवस त्याचा लाड करणार? आम्हाला स्पष्ट सांगा मुख्यमंत्री साहेब. आणि जरांगेला जावई केलं म्हणून. कारण की जर तो राज्य सरकारचा जावई असेल तर मग आम्हाला बघावं लागेल तुमच्या जावयाकडे सुद्धा. आम्ही मारायचं ठरवलंय, आम्ही घाबरणार नाही. कारण की आम्ही ठरवलेलं. अरे तुम्ही किती धमक्या द्या, तो भिकारचोट काय म्हणतो? मी बोललो आमच्या घरापर्यंत जर तुम्ही येऊन गाड्या जाळत असतील तर आम्हाला सुद्धा खरजुल्या कुत्र्याचं घर माहिती. आम्ही जाऊ शकतो ना. आमच्याकडे माणसं येतं. आमचा ओबीसी ज्यावेळेस जागा होईल ना त्याच्या घरावर जाऊ शकतो. बाकी सरांच्या घरापर्यंत जात असतील, माझे घर माहिती आहे म्हणतात मला. पण जर आमच्या घरापर्यंत तुम्ही जाऊ शकत असतील तर आमचे सुद्धा ओबीसीचे तरुण तुमचं घर शोधायला काय वेळ लावतील का? आणि तुम्ही जर धमक्या देत असतील आणि जर राज्य सरकार त्याला पाठीशी घालत असेल तर नक्कीच या दोघांची सांगडे आणि राज्य सरकारच याला मोठं करण्याचं काम करतोय की काय अशी शंका आम्हाला यायला लागली. पवन करवर नावाच्या तरुणाला जीव घेणं हल्ला झाला. त्यामधल्या तर आरोपीवर 307 सारखा गुन्हा दाखल झालेला असताना सुद्धा ते आरोपी अद्याप अटक नाही. तुम्ही संतोष देशमुखांप्रमाणे त्या पवन करवरला मारहाण केली, पाणी मागितलं तर त्याच्या तोंडावर लघुशंका करण्याचं काम केलं. मग संतोष देशमुख करता करता तो वाचला. परंतु संतोष देशमुखाच्या प्रकरणात त्या राज्यातील सर्वच मराठा नेते असतील, खरजुला कुत्रा असेल, शरद पवार असेल, रोहित पवार असेल, गेवराईचे आमदार असेल, तो आष्टीचा जब्या असेल, बोलत होते. आज पवन करवरवर जीव घेणे हल्ला झालाय. बीडमध्ये मारवाडी समाजाच्या तरुणावर ढाका का काहीतरी नाव आहे. यश ढाकाला जीव मारलंय आणि त्यांनी मारलंय मराठा समाजाच्या तरुणांनी त्याला एसपी ऑफिसच्या शेजारी मारलंय. बघ आता हे कुठे गेले बांधुळा का बोलत नाही? आष्टीचा जब्या का बोलत नाही? ते संघांचोर का बोलत नाही? ते खरजुलो कुत्र का बोलत नाही? मग ज्या टायमाला संतोष देशमुखांची हत्या होती तुम्ही आकाचा आका उकरू काढू लागले. आणि त्या मुंबईचे बाई येऊन ठाण मारून बसल्या त्याच्या बीडला. सुपारी बाजबाई येऊन बसल्या होत्या. सुपारी घेतली त्यांनी आणि धनुभाऊचं मंत्रीपद घालवण्यासाठी पूर्ण ताकद लावली. बर आता त्या बाई कुठे लुकून बसल्यात आम्हाला काही कळत नाही. कारण की आता काय
आमच्याकडून काही सुपारी भेटू शकत नाही, आम्ही गरीब माणसं आहोत, आम्ही काही पैसा देऊ शकत नाहीत ना. त्या फक्त मंत्र्याची राजीनामा घेण्याची सुपारी घेण्याचं काम करतात. त्यांनी आता बीडमध्ये येऊन बोललं पाहिजे, पवन करार प्रकरणात बोललं पाहिजे, त्या ढाका प्रकरणात बोललं पाहिजे. म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम केलंय. या राज्यातील सर्वच आमदारांनी जरांगेचं आंदोलन उभं करण्यासाठी 25-25, 50-50 लाख रुपये दिले आणि ते आज जरांगेला खुलेआम पाठिंबा देण्याचं काम करतायत. माझे ओबीसीच्या आमदारांना आणि ओबीसीच्या मंत्र्यांना कळकळीची विनंती आहे. अरे आम्ही रक्त बघतोय, आमच्यावर कधी जीव घेणं हल्ला होऊ शकतोय. आज हाके सरांची गाडी फोडली, आज पुन्हा काही होऊ शकतं. फक्त दोघ जण नाटक केली, मला माहिती आहे त्यांची जामीन होणार आहे. किती जरी जमले पण जामीन होणार आहे, कारण की राज्य सरकार शंड आहे. राज्य सरकारने हे लोक डोक्यावर घेतले आणि ओबीसींना संपवण्याचा राज्य सरकारने चिड्या उचललाय. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात ओबीसी आमचा डीएनए. ओबीसीच्या मी बाजूने बोलतोय म्हणून मला टार्गेट केलं जातंय, परंतु मुख्यमंत्री साहेब ओबीसीचं आरक्षण संपत असताना, ओबीसीच्या बाजू बोलणाऱ्या लोकांवर हल्ले होत असताना, ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी रात्रदिवस फिरत असणाऱ्या लोकांवर हल्ले होत असताना तुम्ही करताय काय? मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जो जीआर काढता येत नव्हता तो झुंडशाहीच्या दबावाला बळी पडून तो जीआर काढलाय. आम्ही सुद्धा ठरवलं झुंडशाही आता निर्माण करायची. तुम्ही मुंबईला आल्यावर जर जीआर रद्द करत असाल तर आम्ही सुद्धा लवकरच मुंबईला येऊ. आम्ही राज्यभर जनजागृती करण्याचं काम करू. आता ओबीसी जागा झालाय, ओबीसीला माहित आहे की ओबीसीचं आरक्षण संपलं ना, आपल्याला ह्या यांच्या दारात जाऊन गुलामी केल्याशिवाय आणि मुजरा केल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही. आजपर्यंत यांना आपण आमदार करत आलो, खासदार करत आलो, मंत्री यांचे, मुख्यमंत्री यांचे, साखर कारखाने यांचे, दूध डेअरी यांच्या, शिक्षण संस्था यांच्या, सूतगिरण्या यांच्या, तरी पण त्याला ओबीसीतूनच आरक्षण हवंय का? तुमचा ग्रामपंचायतचा सदस्य होते, तुमचा सरपंच होते, तुमचा पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगर सेवक, नगराध्यक्ष, त्या राखीव 56,000 जागा तुम्हाला मिळत्या, त्या संपवण्यासाठी त्यांनी हे घाट घातलाय. परंतु आपल्याला हा घाट हाणून पाडायचं, त्यांचं षडयंत्र हाणून पाडायचंय. त्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई ताकदीने लढतोय, परंतु आपल्यामध्ये सुद्धा आम्हाला त्रास देणं सुरू आहे. आम्ही लढाई लढत असताना आम्ही टार्गेटवर आहोत. एकही मंत्री आमची बाजू घेत नाही. ओबीसीचा एकही मंत्री आम्हाला संरक्षण द्या म्हणून म्हणत नाही. आमच्यावर हल्ले झाले तरी एकही मंत्री बोलत नाही. आणि मराठ्याच्या एखाद्या तरुणावर जर हल्ला झाला तर राज्यातले पूर्ण आमदार, मराठ्याचे मंत्री रस्त्यावर येऊन बोलण्याचं काम करतात. खरं तर आता आपल्या ओबीसीच्या मंत्र्यांना सुद्धा जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. माझी गाडी झाली, मला फक्त विजय वडेट्टीवार साहेबाचा, बाळासाहेब आंबेडकर, पंकजाताई आणि भुजबळ साहेबाचा फोन आला. पुन्हा कोणाचा फोन नाही. अनेक आमदार आहेत ओबीसीचे. त्या पवन करारावर हल्ला झाला, एकही आमदार मंत्री बोलायला तयार नाही. मंत्र्यांनी बोललं पाहिजे. आणि तुमच्या ओबीसीच्याच तरुणाला जीवे मारलंय, जीवन मारण्याची तो मरण यातना भोगतो हॉस्पिटलमध्ये, आणि आपला एकही मंत्री आमदार बोलत नाही. हे चाललंय काय? तुम्हाला सत्ता आणि खुर्ची मिळाली म्हणजे तुम्ही समाजवाद्यावर सोडून देऊन चालणार नाही. माझी सर्व ओबीसीच्या मंत्र्यांना आणि आमदाराला कळकळीची विनंती. मराठ्यांनी त्यांना जातीचं कळत असेल तर तुम्ही सुद्धा ओबीसी आहात हे दाखवून द्या. तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे, नाहीतर तुम्ही बोलणार नाही तर येणाऱ्या काळात ओबीसी तुम्हाला सुद्धा घराचा रस्ता दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात ओबीसीचा आमदार आपल्या बाजूने जो बोलल त्याला आपण येणाऱ्या काळात मदत करायची. जो मंत्री आपल्या बाजूने बोलल त्याचा आपण विचार करायचा. आणि ज्या मराठा आमदारांनी ओबीसी आरक्षणाला विरोध केला आणि जरांगेला मुंबईमध्ये जाऊन तिथं पाठिंबा देण्याचं काम केलं, त्या सर्वांना येणाऱ्या काळात घरातला रस्ता दाखवण्याचं काम करायचं. त्यासाठी आपल्याला आता शपथ घ्यायची. जातीवादी आमदारांना पण घरी पाठवणार आहोत की नाही? सर्वांनी हात करून सांगायचे.
जातीवादी आमदारांना आपण घरी पाठवणार आहोत की नाही, ही तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि आम्ही लढत राहू. आम्ही लढलो पाहिजे का थांबलो पाहिजे तुम्ही आता सांगायचं. तुमचा पाठिंबा असाल तर आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहू. फक्त तुम्ही आमच्या पाठीशी असाल तर आम्ही लढू. प्राध्यापक लक्ष्मण हाके जरी भावनिक पोस्ट टाकली असेल, ते जरी म्हणले मला सोडायचं, तर आम्ही त्याला या ओबीसी चळवळीतून बाहेर पडू देणार नाही. आणखी खूप काही लढायचं आहे, आणखी खूप काही जिंकायचं आहे. जे आपलं हिसकावून घेतलंय ते आपल्याला परत मिळवायचं आहे. आणि जातीवाद्यांना धडकी भरवायची. ज्या ज्या जातीवादी आमदारांनी विरोध केलाय त्यांना घरी पाठवायचंय. याचे डेमो आपण 3 दाखवून दिले यावेळेस. राजेश टोपे, बच्चू कडू आणि गेवराईचा लक्ष्मण पवार, त्याप्रमाणे या सर्व जातीवादी आमदारांना घडवायचा पाठ घरी पाठवण्यासाठी आम्ही अहोरात्र फिरू, अहोरात्र रस्त्यावर उतरू. त्यासाठी आपण सोबत राहा अशी आपणास कळकळीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय ओबीसी, जय भगवान, जय गोपीनाथ. यानंतर आपल्या अखंड महाराष्ट्राचा शकता तुम्ही इथं भरपूर पाऊस चालू आहे. पावसात लोक उभा आहे भरभरून. नवनाथ आबा वाघमारे यांच्या पाठीशी खंबीरपणे युवा समाज, ओबीसी समाज उभा आहे. सर्वजण छत्री घेऊन उभा राहिलेले आहे. प्रत्येक जण छत्री हातात आहे. खूप पाऊस चालू आहे.